नमस्कार, मी न्यूमरोलॉजिस्ट अँड वास्तू कन्सल्टंट वैशाली देशपांडे. अलीकडेच मी चिखलीमध्ये एका ठिकाणी वास्तू व्हिजिट दिली होती. त्या घरामध्ये मी जे काही बदल सांगितले होते ते ह्या फॅमिलीने पूर्ण बदल केलेले आहेत. तर तुम्हाला आता जो मी व्हिडिओ दाखवत आहे यामध्ये तुम्हाला हेही लक्षात येईल की वास्तू व्हिजिटनंतर मी ज्या रेमेडीज सांगते त्या अगदी साध्या सिंपल असतात, बिना फोडतोड असतात. ॲज पर झोन, ॲज पर एलिमेंट ह्या सगळ्या रेमेडीज असतात. आता व्हिडिओमध्ये तुम्ही जी फ्रेम बघताय ही वॉटरफॉलची फ्रेम आहे. अगोदर ही फ्रेम इथे नव्हती, पण हा नॉर्थ ईस्ट झोन आहे. म्हणून मी त्यांना सांगितलं की ग्रेट अपॉर्च्युनिटी, पैसा टिकावा, इन्कम वाढावा, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही ह्या एक्झॅक्ट नॉर्थ झोन 0 डिग्रीमध्ये तुम्ही वॉटरफॉलची फ्रेम लावा. त्याप्रमाणे ह्या फॅमिलीनी एक्झॅक्ट नॉर्थ झोनमध्ये मी जिथे सांगितली तिथे ही फ्रेम लावलेली आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकता. हे वॉटर एलिमेंट आहे, त्यामुळे ग्रीन आणि ब्ल्यू हेच कलर पाहिजे फ्रेममध्ये. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा जो वॉलपेपर आहे ब्ल्यू व्हाईट असा कलर आहे. ओके, 1 मिनिट. हा जो पूर्ण तुम्ही वॉलपेपर बघताय हा पूर्ण ब्ल्यू व्हाईट आहे. कारण इथे अगोदर त्यांनी रेड कलरचा वॉलपेपर लावला होता, पण तो ह्या झोनशी पूर्ण अपोजिट कलर होता. म्हणून त्यांना पूर्ण हा नॉर्थ ईस्ट झोन पूर्ण बॅलन्स करून दिला. ओके. त्यानंतर तुम्ही देवघर बघताय. हे देवघर अगोदर चुकीच्या झोनमध्ये होतं, तर हे देवघर मी त्यांना देवघर नेहमी नॉर्थ ईस्टमध्ये असावं किंवा ईस्ट टू नॉर्थमध्ये असावं. तर हे अगोदर चुकीच्या झोनमध्ये होतं, त्याप्रमाणे हे त्यांना योग्य झोनमध्ये घ्यायला लावलं. ओके. त्यानंतर जे किचन आहे, ज्यावेळेस मी किचनची रेमेडी सांगते किंवा किचनला ट्रीट करते त्यावेळेस एक्झॅक्ट शेगडी आपण विचारात घेतो. तो हा ग्रीन टेप तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. हा ग्रीन टेप ह्यानी ही शेगडी कव्हर केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे नॉर्थ ईस्टचं किचन आहे ते हे ग्रीन टेपनी ट्रीट झालेलं आहे. नॉर्थ ईस्टमध्ये कधीही किचन आणि टॉयलेट असू नये. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा स्वतःच्या मनाने म्हणता की ही माझ्या घराची पूर्व, ही दक्षिण, ही पश्चिम, अशा मोघम दिशा किंवा त्या रूमच्या दिशा कधीच नसतात. त्यासाठी तुम्हाला वास्तू कन्सल्टंटचीच भेट घ्यावी लागते, कारण आम्ही पूर्ण घराची ग्रीड करून मग झोन डिसाईड करतो. ओके. तर अशा विविध रेमेडीसाठी, तुमचे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी अवश्य माझी भेट घ्या. धन्यवाद.